आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजना 19वा हप्ता अपडेट. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, MH नॉन मराठी न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत. आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात, तो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MH नॉन मराठी न्यूज चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून सरकारी योजनांची प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. बहिणींनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काही बहिणींच्या खात्यात 1,500 ऐवजी थेट 4,500 रुपये का जमा होत आहेत, आणि ज्यांचे पैसे रखडले आहेत त्यांनी कोणती चूक सुधारली पाहिजे. राज्यभरातील सुमारे 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात 19व्या हप्त्याचे वाटप सुरू झाले असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. 1,500 की 4,500 रखडलेल्या हप्त्यांची माहिती ज्या बहिणींना आतापर्यंत सर्व 18 हप्ते मिळाले आहेत त्यांच्या खात्यात फक्त जानेवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता येईल. मात्र ज्या पात्र बहिणींना तांत्रिक अडचणींमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात आता मागील 3,000 आणि या महिन्याचे 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपये जमा होणार आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून 1 रुपयाही मिळालेला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ पूर्ण पाहत रहा. बहिणींनो, सरकारने या योजनेत आता मोठे बदल केले आहेत. अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन फेर तपासणी सुरू झाली आहे. तुमच्या घरात सरकारी नोकरी आहे का? तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे का? तुमच्या नावावर 4चाकी गाडी आहे का? या सर्व गोष्टींची आता पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे पैसे रखडले असतील तर काळजी करू नका. हे सर्व पैसे एकत्रितरित्या तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. eKYC आणि महत्त्वाचे नियम. बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्यांची eKYC पूर्ण नाही त्यांचे पैसे पुन्हा थांबू शकतात. सरकारने eKYC करण्यासाठी आता 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे. त्याचबरोबर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. जर आधार लिंक नसेल तर लगेच बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा, तरच तुमच्या खात्यात पैसे येतील. गॅस सिलेंडरचे 830 रुपये. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र बहिणींना गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे. वर्षातून 3 मोफत सिलेंडरचे पैसे थेट. उदाहरण, सुनीताताईंची गोष्ट. सुनीताने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता. तिला सुरुवातीचे 2 हप्ते 3,000 रुपये मिळाले, पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तिच्या खात्यात जमा झाले नाहीत. तिने जेव्हा तपासणी केली तेव्हा खालीलपैकी काही गोष्टी समोर आल्या. 1. बँक खाते आणि आधार लिंकिंग, आधार सीडिंग. सुनीताने तिचे जुने बँक खाते अर्जात दिले होते. मध्यंतरी तिने नवीन बँकेत खाते उघडले. सरकारने पैसे पाठवताना आधार आधारित पेमेंट DBT वापरले. त्यामुळे पैसे तिच्या जुन्या खात्यात न जाता नवीन खात्यात गेले, जे तिला माहीत नव्हते. किंवा तिचे आधार कार्ड बँकेशी मॅपिंग नसल्यामुळे व्यवहार फेल झाला. 2. अर्जाची स्थिती, फॉर्म स्टेटस. सुनीताने नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन पाहिले असता तिथे तिचा अर्ज पेंडिंग किंवा डिसप्रोव्हाइड दाखवत होता. कदाचित कागदपत्रांच्या पडताळणीत काही त्रुटी निघाल्यामुळे तिचा पुढचा हप्ता थांबवण्यात आला होता. 3. KYC, eKYC अपूर्ण असणे. बँकेचे नियम बदलल्यामुळे सुनीताच्या खात्याचे eKYC अपडेट नव्हते. खाते इनॲक्टिव्ह झाल्यामुळे सरकारने पैसे पाठवूनही ते जमा झाले नाहीत.
तुमच्या खात्यात जमा केले जात आहेत. जर तुम्हाला हे पैसे मिळत नसतील तर आपल्या गावातील CSC सेंटरवर जाऊन अर्ज नक्की करा. बहिणींनो, साधारणतः 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मागील हप्ते मिळाले आहेत का? आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा MH नाऊ मराठी न्यूज. धन्यवाद. जय महाराष्ट्र.